नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले TCSचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर आपण बघणार आहोत या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि सर्वात शेवटी आपण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जाणून घेऊया की TCSचे क्वार्टर 2चा रिझल्ट किती वाजता आला आहे. तर मित्रांनो, TCSचे क्वार्टर 2चा रिझल्ट 9 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर दुपारी 4 वाजता आला आहे. म्हणजे मित्रांनो, TCSचे क्वार्टरली रिझल्ट मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या म्हणजे 10 ऑक्टोबर 2025ला पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण येथे सर्वात पहिले बघू शकतो की TCSने सेकंड इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 11 रुपये पर इक्विटी शेअरचा. आणि मित्रांनो, या 11 रुपयाच्या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी TCSने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे वेनसडे 15 ऑक्टोबर 2025. चला मित्रांनो, आता आपण TCSचे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया आणि सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 64,259 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 65,799 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 63,437 कोटी रुपयांनी 65,799 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 64,988 कोटी रुपयांनी 66,666 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा टोटल इन्कम वाढला आहे 65,097 कोटी रुपयांनी 66,666 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 48,956 कोटी रुपयांनी 49,463 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 48,118 कोटी रुपयांनी 49,463 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचे प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 16,032 कोटी रुपयांनी 16,068 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 16,979 कोटी रुपयांनी 16,068 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, TCSचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 11,955 कोटी रुपयांनी 12,131 कोटी रुपये. आणि TCSचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 12,819 कोटी रुपयांनी 12,131 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण TCSचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 32.92 रुपीजने वाढून आता आला आहे 33.37 रुपीज. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 35.27 रुपीजने 33.37 रुपीज. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत TCSने कुठून किती रेव्हेन्यू कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, TCSने बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स सेगमेंटमधून क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 25,717 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमधून कंपनीने क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 6,631 कोटी रुपयाचा,
जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच कन्झ्युमर बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 10,351 कोटी रुपये आला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा कन्झ्युमर बिझनेस वाढला आहे. तसेच कंपनीचा कम्युनिकेशन, मीडिया अँड टेक्नॉलॉजी या सेगमेंटमधून कंपनीने क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 9,802 कोटी रुपयांचा आणि हा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि कंपनीचा लाईफ सायन्सेस अँड हेल्थ केअर सेगमेंटमधून क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू आला आहे 6,884 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. आणि कंपनीचा टोटल रेव्हेन्यू आला आहे क्वार्टर 2 मध्ये 65,799 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. चला मित्रांनो, आता आपण TCSची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77%, FISची होल्डिंग आहे 11.48%, DISची होल्डिंग आहे 11.95% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.77%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची कन्सॉलिडेटेड इयर ऑन इयर बेसिसवर परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 2,25,458 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 2,40,893 कोटी रुपये आणि कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 2,55,324 कोटी रुपये. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 42,303 कोटी रुपये. कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 46,099 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 48,797 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर TCSची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर TCSचा रिझर्व अँड सरप्लस वाढून झाला आहे 75,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. कंपनीचे लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, शॉर्ट टर्म बोरोइंग सुद्धा लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो वाढून झाला आहे 7,152 कोटी रुपये. आणि मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 5,682 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.77% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ असा की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघितले आणि सर्वात शेवटी आपण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.